हातकणंगले तालुक्यातील किनी येथे कोल्हापूर ते भायखळा मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला। या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून सुटली। ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले। तेथून बस वाटार हायवेवर आली असता किनी गावच्या हद्दीत 7 ते 8 साथीदारांच्या मदतीने चाकू व कोयत्याचा धाक दाखवून सदरचा माल चोरून घेऊन गेले। या दरोड्यामध्ये 68 लाख रुपये किमतीचे सुतळी बारदान, 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदानचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामध्ये 26 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्रॅम सोने, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 5,000 रुपये किमतीच्या काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। पसार होताना बस ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली। भीतीने ड्रायव्हरने गाडी सांगली जिल्ह्यातील कनेगाव या ठिकाणी थांबवून सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती सांगितली। सांगली पोलीस बस जवळ पोहोचले व सदर माहिती पेठ वडगाव पोलिसांना कळवण्यात आली। बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पथक, गुन्हे शोध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।